फ्लॅश खबर मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत वीण दोघातली ही तुटेना या सिरियलमधील लेटेस्ट एपिसोडची सगळी जबरदस्त आणि थरारक माहिती. आजचा भाग इतका इंटेन्स आहे की सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमची नजर स्क्रीनवर खिळून राहणार आहे. कारण या एपिसोडमध्ये सुरू होतो एक जबरदस्त सामना, प्रेम, भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातला. सोनाली अचानक सॅमच्या आयुष्यात परत येते आणि सॅमची बायको समोर उभी असताना ती थेट विचारते, "ओ माय गॉड, तू आहेस त्या सॅमची बायको?" या एका वाक्याने वातावरण पूर्णपणे बदलून जातं. सोनाली स्वतःला फक्त एक्स म्हणून नाही तर सॅमचं एकमेव खरं प्रेम असल्याचं सांगते. ती ठामपणे म्हणते की सॅमला कधीच दुसरं कोणी आवडलं नव्हतं. हे ऐकून सॅमची बायको काही क्षण शांत राहते, पण लगेचच ती आत्मविश्वासाने उत्तर देते, "हो, कदाचित आधी नव्हतं, पण आता मी आहे, त्यांची पत्नी." इथून पुढे गोष्ट अजूनच टेन्शनने भरते. सोनालीला हे लग्न मान्य नसतं. ती स्पष्टपणे सांगते की सॅमचं हे लग्न फक्त एक दुःखी तडजोड आहे. पण सॅमची बायको तिचा गैरसमज दूर करते. ती सांगते की त्यांचं नातं इतकं मजबूत आहे की एखाद्या एक्सलाही त्यांच्या आनंदाचा हेवा वाटेल. हे ऐकून सोनाली पूर्णपणे हादरते, कारण तिच्या मनात अजूनही सॅमसाठी तितकंच प्रेम आहे. तेवढ्यात सॅम स्वतः पुढे येतो. तो शांत पण ठाम आवाजात सांगतो, "सोनाली, तू माझा भूतकाळ आहेस, पण माझं वर्तमान आणि भविष्य माझ्या बायकोसोबत आहे." हा क्षण खूप भावनिक ठरतो, कारण इथे सॅम पहिल्यांदाच आपल्या नात्याबद्दल इतक्या स्पष्टपणे बोलतो. पण गोष्ट इथेच संपत नाही. सोनाली इतकं सगळं ऐकूनही मागे हटायला तयार नसते. तिच्या डोळ्यात अजूनही प्रेम आहे, पण आता त्यात राग आणि हट्टही मिसळलेला आहे. ती म्हणते की ती सगळं इतक्या सहज विसरू शकत नाही. दुसरीकडे सॅम ठाम आहे की तो पुन्हा मागे जाऊ शकत नाही. आणि सॅमची बायको एक खूप मोठी गोष्ट सांगते, प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नसतं, कधीकधी सोडून देणंही असतं. या एका वाक्याने संपूर्ण सीनचा अर्थ बदलतो. आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, सोनाली खरंच मागे हटेल का? की ती पुन्हा सॅमच्या आयुष्यात वादळ आणेल? आणि सॅमचा निर्णय कायम ठाम राहील का? हा एपिसोड भावना, ड्रामा आणि अनपेक्षित ट्विस्टने भरलेला आहे. जर तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल की पुढे काय होणार, कोणाचं प्रेम जिंकणार आणि कोणाला हार मानावी लागणार, तर हा एपिसोड नक्की पहा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट्स, रिव्ह्यूज आणि एक्सप्लेनेशनसाठी आपल्या फ्लॅश खबर मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला